रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा, हाय हाय या कुणाल कामराच्या गाण्यानं काही दिवसांपूर्वी राज्यात धुमाकूळ घातला होता। त्यानंतर त्याच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली। जिथं कामरानं हे गाणं गायलं ते हॅबिटाट सभागृह तोडण्यात आलं। त्यानंतर काही दिवस हे प्रकरण शांत झालं होतं। मात्र आता पुन्हा राज्यातील राजकीय वातावरण सध्या एका आगळ्या वेगळ्या कायदेशीर लढाईमुळे तापले। आज महाराष्ट्राच्या विधान भवनात कामरा हा संविधानाचा फोटो छापलेला टी-शर्ट घालून आलेला दिसला। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज विधान भवनात हक्कभंग समितीसमोर हजर झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेवरून पेटलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। मात्र तक्रारदार आमदार प्रवीण दरेकर उपस्थित नसल्यामुळे समितीने ही सुनावणी आता 10 मार्च पर्यंत पुढे ढकलली आहे। या वादाची ठिणगी कुणाल कामरा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पॅरोडी गाण्यामुळे पडली होती। या गाण्यातून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या गुवाहाटी प्रवासावर व्यंगात्मक टिप्पणी केली होती। या कृतीमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पदाचा अवमान झाल्याचा दावा हा सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी विधान परिषदेत हक्कभंगाची सूचना मांडली होती। केवळ कुणाल कामराच नाही तर या टीकेचं समर्थन केल्याचा आणि ती मजेशीर असल्याचा ठपका ठेवत सुषमा अंधारे यांच्यावरही हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली। लोकप्रतिनिधींच्या हक्कांचं आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेचं उल्लंघन झाल्याचं कारण देत विधान परिषदेच्या हक्कभंग समितीने या दोघांनाही प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते। आज दुपारी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे आपल्या कायदेशीर सल्लागारांसह विधान भवनात दाखल झाले। यावेळी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली। आम्ही कायद्याचा आदर राखत समितीसमोर हजर झालो आहोत। नेमकं कोणत्या शब्दांमुळे हक्कभंग झाला हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत असा टोला त्यांनी लगावलाय। तर कुणाल कामरा यांनीही आपण आपलं म्हणणं मांडण्यास तयार असल्याचं सांगितलंय। या समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत ही प्राथमिक चर्चा झाली। कुणाल कामरा यांनी आपला जबाब आजच नोंदवून घेण्याची विनंती केली होती, जेणेकरून त्यांना पुन्हा मुंबईला येण्याची गरज पडणार नाही। मात्र तक्रारदार प्रवीण दरेकर हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत। नियमानुसार तक्रारदार आणि ज्याच्यावर आरोप आहेत अशा दोन्ही बाजूंचं म्हणणं एकाच वेळी ऐकणं गरजेचं आहे असं स्पष्ट करत प्रसाद लाड यांनी ही सुनावणी 10 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब केली आहे। आता या प्रकारामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार वॉर सुरू झालाय। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय, तर दुसरीकडे घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींचा अवमान खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका सत्ताधारी घेत आहेत। काही दिवसांपूर्वी काही शिवसैनिकांनी कुणाल कामरा यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा इशाराही दिला होता। मात्र आजची उपस्थिती शांततेत पार पडली। आता 10 मार्च रोजी होणाऱ्या या सुनावणीत प्रवीण दरेकर, कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्यात समोरासमोर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। हक्कभंग समिती यावर काय निर्णय घेते त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील। मात्र कुणाल कामरा हा तेव्हाही त्याच्या टीकेवर ठाम होता। त्यानं माफी मागण्यास थेट नकार दिला होता आणि आजही कामरा त्याच भूमिकेत दिसून आला। तो मागे हटायला तयार नाही। त्यानं आजही संविधानाचा फोटो छापलेलं टी-शर्ट घातलं होतं। तो आपल्या अनेक स्टँडअप शोमध्ये संविधानाची प्रत दाखवत मला जे बोलायचे ते मी बोलणारच, मला ते बोलायची परवानगी संविधान देतं, तुम्हाला तक्रार करायची असेल तर संविधानाच्या चौकटीत राहून करा असा टोला कामरा लगावत असतो आणि आजही तो त्याच भूमिकेत दिसून आला।